परमपूज्य बाबा बेलसरे असे होते. अथाथो जीवन जिज्ञासा हे बाबांच्या जीवनाचे सूत्र असल्याने या निरीक्षण शक्तीचा त्यांनी साधनेच्या दृष्टीने उपयोग करून घेतला. अनेक लोक साधन होण्यासाठी श्री महाराजांची कृपा पाहिजे असे म्हणत, पण बाबांच्या मते जोपर्यंत देहबुद्धी असते तोपर्यंत प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे, नाहीतर माणूस फसतो म्हणायचे. त्याकरता स्वप्रयत्नाला जोर दिला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. बाबांचे सांगणे असे होते की आपल्या भोवती नेहमीच साधनेला अनुरूप असे वातावरण ठेवावे, म्हणजे संगतीला चांगली माणसे बरोबर असणे वगैरे. हे बाहेरचे असले तरी त्याने अंतरंग शुद्ध ठेवण्यास मदत होते. आपापल्या स्वभावानुसार सांभाळणे आवश्यक आहे. कोणी निंदा करणारा असेल तर त्या वृत्तीकडे लक्ष ठेवून माझ्या हातून तसा दोष घडणार नाही असे तिकडे पाहिले पाहिजे. एकदा आमच्यासमोर कुणाला तरी म्हणाले, परस्त्री आणि पैसा या बाबतीत मी कच्चा नाही. यामुळेच श्री महाराजांनी मला जवळ करायला एक कारण आहे. ह्याच्याशिवाय निरूपणात तेज पडणार नाही. ते प्रत्येकाने सांभाळले पाहिजे. कॉलेजमध्ये शिकवताना आपण मुलींना वडिलांसारखे वाटले पाहिजे असे पथ्य श्री महाराजांनी त्यांना सांगितले होते. ते त्यांनी अक्षरशः पाळले होते. चैतन्य स्मरण.